हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लां वरदरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. कृष्ण परमात्मा भगवद्गीतेचे 15 अध्यायो पुरुषोत्तम योगांत परमात्मा म्हळ्यार कसले म्हूण सांगून परमात्मा पळोवचे तितली सुलभ ना. तशी परमात्मा केन्नाय आमगेल ओटू आसता, जिवात्माल ओटू परमात्मा आसता. खंय तर म्हळ्यार देह घेवन येतनाय, देहांतो जिवात्मान येतनाय, देह सोड जिवात्मान वतनाय. उत्क्रामंतम स्थितम प्रति एक वेळार परमात्मो आमगेल ओटू आसता. जाल्यार हे गोत्तशील जना गोत्तस मी मूढा न अनुपश्यंती, मूर्ख जनांक गोतना. त्याची ज्ञानी जनांक मात्र हें कळटा म्हणालो. जाल्यार की कोण ते ज्ञानी जन म्हळ्यार यतंतो योगिनः चैनं पश्यन्ति आत्मन्यवस्थितं यतंतो अपि अकृतात्मानो नैनं पश्यन्ति अचेतसः. कोण शास्त्र परमात्माल ज्ञान पावन मस्त प्रयत्न केला. ज्ञान म्हळ्यार हांगा पांडित्य म्हण लेखूक आमी, अपरोक्ष ज्ञान न्ही. मस्त प्रयत्न केला रे कर्मयोगाने मन शुद्धी पक्कनी कर्मयोग करता रसची. जाल्यार मन शुद्धी ना. कर्मयोग म्हळ्यार मन शुद्ध जावू का, जाल्यार मना वयर निग्रह नातिल अकृतात्मानः तांणी परमात्माक कितलेच तांणी परमात्मा पळोवच्या प्रयत्न करोची, कितले शास्त्रज्ञान पावोची, खंयची साधन करोची, जाल्यार मन शुद्ध ना न तेल्यांक आव दिसना. तांगे लोटू आवस म्हळेले विशयी तांकां कळना म्हूण सांगून परमात्मा सांगता. तशी त्या अशुद्ध बुद्धयः अकृतात्मानः म्हूण सांगून ताण म्हणलें. म्हळ्यार तमतो ज्ञानं प्राप्य अकृतात्मानः अशुद्ध बुद्धयः न दृश्यते. म्हळ्यार तांणी अकृतात्मा मनशुद्धी नातील जना तांणी ज्ञाना खातीर भारी प्रयत्न करताची, जाल्यार तांकां हांगा परमात्मो मेळना, न दृश्यते दिसना म्हूण म्हणटा. केवल साधनेन कोण कोण सिद्धी पावताची पळय तांणी परमात्मा पळयताची. वरलेल जनाक शास्त्रज्ञान सकडे आसल्यार कर्मयोगी जन मन शुद्ध पावताची, तांकांय परमात्मा अनुग्रह मेळटा. साधनेन सिद्ध जाल्ले जन आनी शास्त्रज्ञानान अपरोक्ष ज्ञान पाविल जन आनी कर्मयोगान शुद्ध जाल्ले जन, मन शुद्ध जाल्ले जन, पुरे जनाक परमात्मा पळोवचे एक योग मेळटा, अनुग्रह मेळटा. तांतू ध्यान सिद्धी जाल्ले म्हळ्यार मेडिटेशनांत मस्त प्रयत्न करून परमात्माक पळोवची तसल स्थितीचे मेडिटेशन. ते मेडिटेशन म्हळ्यार केवल कितले की मेडिटेशन क्लासीस आमकां मेडिटेशन करूं शिकयता, ते आमकां खंयच्यार कॉन्सन्ट्रेट करूं सांगताचे म्हूण म्हळ्यार तांणी त्या केवल देहाचे आरोग्या खातीर मेडिटेशन सांग. जाल्यार हेंची मेडिटेशन तांणी आतां आमकां कशी मेडिटेशन करूं शिकयताची, तेंची ध्यानांतू आमी परमात्मा पळोवचे प्रयत्न करता. ते प्रयत्न केल्यार ध्यान सिद्धी जावचें म्हणस एक 2 निमिष, 5 निमिष, 15 निमिष, अर्ध घंटो, मागीर चड जाता कितले की जन फुडली कालांत पळय आमी पुराणांतनी पळयताची, वाजितानी पुराणा काणींतनी 3 दीस तांणी ह्या दिकड येयनाशिल्लीची ध्यानांत बशिल जन. आमी हेंची भागवत आयकतना सुरवेक शमीक आनी श्रृंगी ऋषील काणी आयकतना ते श्रृंगी ऋषी ध्यान साधनेंतू सिद्धी पावन ध्यान समाधींत आसतना परीक्षित रायान तांगेल्या आंगार मेल्लल सरप पुड्डोचो ह्या काणयेनी आमी आयकलाची. म्हळ्यार त्या मटाक ध्यानांत 2-2, 3-3 दीस काडचे ऋषी महर्षी आशिल्लीची. आत्तां तसल सिद्ध पुरुश आमकां हिमालयांतनी आसच म्हूण आमी स्वामी रामाल बूक वाचयतना तांतूय आमकां कळटा तसल कितली
की सिद्ध पुरुष आजिकै हिमालयांतनी असची जेव्हा जल तस्सल ध्यान योगिंकೈ परमात्मो ध्यान कालांत पळोवचे मेळटा सिद्ध साधक जनांक साधकन कोरून सिद्ध जाल्ले जनांक केन्नाय पळोवचे मेळटा जाल्यार ध्यान योगिंक ध्यान कालांतू तो पळोवचे मेळटा कर्मयोगीक तो अनुग्रह करता ताणें दिसचें तसलें कर्मयोगीक अनुग्रहपूर्वक तो मेळटा तत्वज्ञानीक सिद्ध जनाक केदनाय तो परमात्म तांणी मना लेकले कुडले परमात्म तांकां दिसता तशी शास्त्रज्ञान कळ्ळा म्हळ्यार पांडित्यस जाल्यार आमकां मन एक कॉन्सन्ट्रेट करूं ना विशय उपभोगादी कडेन मन व तरस त्यांनी अज्ञानीच म्हूण जाल्यार कितले शास्त्र ज्ञान आसला रे वेदांग पुरे शिकून काडला रे उपनिषत्तांनी पुरे वाजून घेतला रे सर्व विशय अर्थ करून घेवन अन्यकल्यांक ते प्रमाण दिवन वेद प्रमाण दिवन शास्त्रांतू पांडित्यांतू अन्यकल्यांक सोलवचे तितले उत्तम वाग्मी जावनसच्या पुरोची उत्तम पांडित्यसच्या पुरो जाल्यार तांगेलें मन विशय उपभोगादी कडेन चमकले म्हूण जाल्यार म्हळ्यार किर्ती मान प्रशस्ती दुड्डू कसं की एक ऐहिक सुखाचे अपेक्षेन हांगाचे हे प्रापंचीक सुखाचे अपेक्षेन हे विद्याचे प्रदर्शन केल्लें म्हूण जाल्यार तांणी ज्ञानी म्हणून घेनाची तांकां मनांत आनीकी काम्य म्हळ्यार कामकर्म तांणी करचें आमगेलें कसं की पांडित 4 जाणां सांगता ताजे निमती आमकां कसं की प्रतिफल मेळका म्हणून अशें पुरे आसल्यार तें मन अशुद्धी म्हूण जालें तांणी अज्ञानी म्हूण जालें अकृतात्म म्हूण जालें तांणी तांकांचे परमात्मांग विमूढ आहा म्हूण म्हणटा तसल जनाक विमूढ आहा न अनुपश्यंती म्हूण हाजे पयशे फुडें सांगलां ताणें तसल जनाक कितले प्रयत्न करीत परमात्म पळोवचें मेळना आनी मुखारच्या श्लोकांतू परमात्मो तागेलें सर्वव्यापकत्व म्हळ्यार कसलें म्हूण तो सांगता केवल येदोळ सांगली ना मागीर श्रोत्रम चक्षुः स्पर्शनम च हे जीव म्हळ्यार देह घेवन येईल जिवाल विशय जाल्यार हांगा परमात्मा सांगता हांव केवल जीवराशीचो अंतर्यामी मात्र जावन ना पिंडांड म्हळ्यार देह हे पिंडांडाचे मात्र न्ही ब्रह्मांडांतूय पिंडांडा भायर आसूचे सकल ब्रह्मांडांतूय परमात्मा म्हळ्यार परमात्मो ताणें कसो सृश्टी केला जड चेतनात्मक सर्व सृश्टींतूय हांव व्याप्त जावन आसा तांगेले देहांतू अंतर्यामी जावन आसून तांगेले करीन सर्व कार्य करी सुतले आपणोची म्हूण तो सांगता कोण कोण म्हणून सांगता पळय तो यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकं सकल जगत्य उजवाड करचे तसल सूर्यांतू हाव तागेले दिव्य जावन आशिल्ले उजवाड जावन आसा चंद्रू तंपू उजवाड दिता तंपू जावन आशिल्ले शीतल एक किरण ताजे उजवाडू भारी मनाक संतोष दिवची तसल उजवाडू तोवय मिगेल अधीन जावन आसा अग्नी प्रखर तेजस दितलो तोवय मिगेल अधीन जावन आसा तशी सूर्य चंद्र अग्नी कसकस आसा कडेन उजवाडाचे आकार म्हणटाची मूल म्हणटाची हे पुरे मिगेले अधीन जावन आसाचे हाजे फुडले श्लोकान परमात्मान आमकां सांगला न्हय न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः म्हळ्यार मिगेले धामांत परमधामांत मोक्ष म्हळ्यार धामांत सूर्य चंद्र अग्नी हांगेले उजवाडू ना तांणी म्हाका उजवाड करचें न्ही हांवें तांकां उजवाड करचें म्हूण म्हणटा न्हय परमात्मो तेच्यात तो स्पश्टीकरण करता असो ह्या श्लोकांत कसले सूर्य चंद्रांक आसची उजवाड तो मिगेलोची अग्नीच्यो एक प्रखर तेजस म्हणेल आसा पळय तेवय मिगेलेची सर्वाक कारण हांव सर्व जगत्यांतू जडचेतनात्मकांतू आवची व्याप्त जावन आशिल्ली देखून ते जिवाचे हाजी फुडले विभूती योगांतूय सांगला खंयच्यांतू कसल विभूती जावन आपण आसा म्हणून तशी आतां तेच सांगता आवच सर्व उजवाडाच्यो मूल आकर सकडी परमात्माले उजवाडू म्हळ्यार कसले सूर्य चंद्र नक्षत्र मिंचू विद्युत अग्नी हे पुराय उजवाडाचे एक आकार म्हणटाचे आमी त्या पुराय आकाराक म्हळ्यार उजवाड आमकां दिवचे आकार हे जाल्यार हांकांय मूल आकार म्हळ्यार मूल हे आमकां उजवाड दिवचे मूल जाल्यार त्या उजवाडाकय मूल उजवाड कोण म्हूण म्हळ्यार परमात्मूची सूर्य मात्र न्ही सूर्याल धरून चंद्र नक्षत्र अग्नी मागीर आकाशांत पावस म्हणटा पळय मोडा घर्शण जावन येवच्यो मिंचू सकडी ताका मिंचाक विद्युत म्हूण म्हणटाचे सौधामिनी विद्युत म्हूण म्हणटाचे हे पुराय
परमात्मा निमतीची मेळचें आमकां म्हूण म्हणलेलें एक ज्ञान हांगा म्हळ्यार आमकां सर्व उपनिशद मुलक हें मेळटा हें सकड विशयो तशी ह्या ज्ञाना निमतें आमकां कसो कळटा म्हणल्यार आमी म्हणटा पळय परमात्माक अणोरणीय नाम हतो महीयम ना म्हणल्यार आमगेले खंयच्यो उजवाडो आमकां आमकां एक आकार जावन म्हळ्यार अग्नी जवो सूर्य जवो चंद्र जवो जेवो आमगेली आंगान तूं येस म्हणटा आनी मुखारच्या श्लोकान तूं सांगता तशी ते अणोरणीय जावन आस तेच उजवाड महत्व महीय जावनूय ब्रह्मांडान तो आस आमगेले आंगांत आमी तेजो म्हणटा पळय तो मनीस भारी सात्वीक तागेल्या तोंडार भारी सात्वीक तेजस आसा म्हणटा पळय तशी सात्वीक तेजस आसूचें तशीची ते एक सामान्य मनशाल तोंडाचे उजवाडांतूय आनी प्रखर उजवाड दिवन सगळी ब्रह्मांडाक उजवाड दिवचे तसले सुर्याले प्रकाशांतूय तो परमात्मो आसा तशी अणोरणीय महतो मही म्हणचे तशी टोटली कसं सांगता म्हळ्यार आमी सर्व उजवाडो जगत्यांत कसो आसा ताका परमात्मूची ताका मूल कारण जावन आसा म्हणून केनोपनिशदांत एक व्याख्यान आसा कसं न्ही म्हण यद एतद विद्युतो यद्युतदा इति म्हणून हें खंय हे पुरायांत भितर परमात्मो आसा उजवाडान तसलें एक आश्चर्याचो विशय न्हू आमकां ते उजवाडाचे मूल जावन आशिल्ले परमात्माक अर्थ करून घेवूतय आमकां भारी आश्चर्य दिसता एक पण आमकां कळ्ळें म्हणलें क्या मागीर सर्व आनंदाचे परमावधीकय ते तशी सूर्याल तेजो चंद्राल तेजो धन्वंतरील तेजो अग्नी परशुराम सर्वाची तेजाची मूल परमात्मूची म्हूण सांगताची तशी उज्यांतू जोळची शक्ती आसा उदकांतू वल्ली करची शक्ती आसा वाऱ्यांतू सुकोवची शक्ती आसा हें मागीर पुरे परमात्माले अधीन जावन आसा तशें भागवतांतू एकादश स्कंदांतू उद्धव गीतेंतू परमात्मो उद्धवाक सांगता सूर्यो अग्नि ब्राह्मणो गावो वैष्णवः खं मरुज्ज्वलं भूरात्मा सर्वभूतानि भद्रपूजा प्रदानि मे सूर्यो अग्नि ब्राह्मणो गावो ब्राह्मणो गायी वैष्णव खम आकाश मरुज्ज्वलम म्हळ्यार मरुत आनी जलम गाळी मरुत म्हळ्यार वारें म्हणटाचे आमी ते वारें आनी जलम उदक मागीर भूह आत्मा भूंय आनी आत्म म्हळ्यार खंयचें सूक्ष्म शरीर म्हणटा पळय आमी ज्ञानेंद्रिय प्लस मन तशी आनी सर्व जीवराशी मेगेल म्हाका हें सर्वांतूय पूज करीत म्हळ्यार ह्या सर्व जीवराशीन तूं अंतर्यामी जावन आसा म्हूण सांगून ताणें सांगचें तशी सूर्याक सूर्य म्हळ्यार ज्ञान सूर्यगम्य ज्ञानाचे मूल आकार म्हणटाची इतक पळय आमी सूर्याक गायत्री मंत्रा मुखांतर आमी आराधन करतात न्हय सूर्यांतर्गत नारायणाक गायत्री मंत्रा मुखांतर आराधन करता गायत्री मंत्र कसो सांगता धियो यो नः प्रचोदयात धी म्हळ्यार एक ज्ञान त्या म्हाका प्रचोदन करी तशी तो सूर्योची सर्व ज्ञानींक परमात्माक पावची तसले एक माध्यम जाता कितले उजवाड असो कितले उजवाड जगत दिवो जाल्यार सूर्याल उजवाड उणी जाल्ली म्हूण आसवें ना ते तसले त्या उजवाडो एक परमनंट त्या उजवाडो एक चूरू उणी जायना अशें निरंतर ते उजवाडो तितलो आसता म्हणजे ताका सोर्स खंय तो परमात्मो तशी कितले उजवाड असो ते खाली जायना म्हण जाल्यार वैबे तेदना उजवाड म्हळ्यार कोणाकय जाल्यार इश्टाची कितलींय जनांक काळखाचें भंय आसता अस्पश्ट जावन दिसची तशी आसता काळोखनी म्हळ्यार वैबे गोंदळ आसता जाल्यार ताजें पुरय निवारण खंयचे निमती जाता उजवाडा निमती हें काळोखो म्हणल्यार अज्ञानाक आमी सांगूं येता उजवाड म्हळ्यार ज्ञानाकय सांगूं येता तशी अज्ञान म्हळ्यार जिवनांत केन्नाय भंय दिवच्याक कारण जाता कोणाक ज्ञान आसता तांकां संतोशू आसता केन्नाय म्हूण तशी सूर्योपासने मुलाक परमात्मा उपासना आमी करताची म्हूण कळ्ळें सूर्यनारायणा उपासन गायत्री मंत्रा मुखांतर करताची म्हणजे तशें जावन सूर्यानंतर आमी जावन आपण आसा म्हूण ताणें सांगिल्लें आतां आनी एक अग्नी सांगचें हें उजवाडाचें एक अधिश्ठान म्हणटाची अग्नी
प्रज्वल करताचे आमी होमाग्नी आनी ते अग्नी अंतर्गत जावन आशिल्ले नारायण परमात्मा परशुराम ताका ते यज्ञ पुरे करून यज्ञाचे अंतर्गत जावन आशिल्ले अग्नी नारायणाले एक आराधन करून अग्न्यांतर्गत नारायण म्हणून अग्निनारायण ताका ते हवीस पुरे दिवन तूप आज्य हवीस पुरे घालून ताजे मुखांतर परमात्माले एक अग्न्यांतर्गत्व जावन आशिल्ले एक गूण पळोवन आमी ते अग्नी आराधन करताचे म्हणटना अग्न्यांतर्गत जावनूय परमात्मू असं म्हणजेले आनी गायी ब्राह्मण गो ब्राह्मण म्हणला ते मागीर विशिश्ट जावन आसाची गायी सर्वय खाता आमी पळयलें म्हणके आनी ताजी सार कळवे दुधा रुपार आमकां दिता गायक आमी पेंडी घालची म्हणटाची कन्नडान ताका हिंडी म्हळ्यार कसं न्ही हिंडी म्हळ्यार पिळण काडचें म्हळ्यार खंयचे वस्ताचे सत्व पुरे आमी घेवन व्हरलेले कोयर म्हूण आमी कसं लेखता पळय ते खाता ते पाप गायी आमी आतां कोब्बाचे ज्यूस काडून व्हरलेले कोब्बा जल्लो कैकी उड्डोवन सोडल्यार ते गायी खाता भाताचे ते नेंतोल भात पुरे काडून ते तण ते आमकां नाका ते कोयर म्हूण घाल्ले ते गाय खाता तशी हिंडी म्हळ्यार पिळणू आमी सार पुरे काडताची व्हरलेले कसकी चोंतो गिंतो आसा पळय ते गाय खाता तशी आमी नाक्क म्हूण उड्डयले कसकी कोयरा स्वरूप जावन आशिल्ले ते खाल्लेले गायी ते कस म्हळ्यार कोयर आशिल्ले ते श्रेश्ठ रस म्हळ्यार तांतूय एक कसं की सत्व सार घेवन दुधा मुखांतर वापस आमकां दिता पळय ती गाय तशी दुधा निमती लोणी जाता लोणी निमती तूप जाता ह्या परे समृद्धीचे संकेत जावन साक कारण कसले परमात्माले एक अधिष्ठान थंय आस म्हणून ब्राह्मण आमकां आनी ब्राह्मणाल विशय ब्राह्मण आमकां परमात्माल ज्ञान दिताची अध्ययन अध्यापना मुखांतर तांणी ज्ञान दिताची ब्राह्मण म्हणून कारण कसलें म्हळ्यार ब्रह्माल विशयान तो ज्ञान पावेल ब्रह्म म्हळ्यार परब्रह्म परमात्मा म्हणले कोका ब्रह्म म्हणजे चतुर्मुख ब्रह्म न्ही ब्रह्माल विशयान तो ज्ञान पाविलो जाल्यार ब्रह्म विद्या ब्रह्म वेदाकय ब्रह्म म्हणटाची तशी वेद विद्या शिकिलो तशी ताका ब्राह्मण म्हणटाची ते वेद परमात्मू जल्ल दिकून वेद्य अशें पुरे म्हणटा पळय आमी वेदांतूय परमात्मा वेद गम्य सकडी म्हणटाची परमात्माक म्हळ्यार ते वेद ही परमात्माक आमकां सांगता तशें हांव वेद ही परमात्माले एक स्वरूप म्हणटाची तशी ते ब्राह्मण वेद विद जल्वल दिकून अध्ययन अध्यापन मुखांतर ज्ञान दितल दिकून परमात्मो त्या ब्राह्मणालय अंतर्यामी जावन आसता आनी वैष्णव म्हणल्यार वैष्णव म्हळ्यार विष्णू भक्त विष्णूल विशय निरंतर चिंतन करून विष्णूल वैरी प्रीती वाडून घेतील जनाक विष्णू भक्त म्हणटाची तांकां विष्णू सोडल्यार परमात्मा सोडल्यार जगत ह्या विंगड कसलें ना सर्वम विष्णुमयम इदम जगत तांगेलें चिंतन तें सर्वांतूय परमात्माले अंतर्यामित्व अस्तित्व तांकां कळटा तांगेले निमती परमात्माले ज्ञान साधने करूंक सुलभ जाता तशें जावन ब्राह्मणालय अंतर्गत जावन आपणस म्हूण सांगून ताणें सांगिल्लें आनी आकाशा विशय ह्या पुरे आमी एकादश स्कंदा उद्धव गितेंत पळयलां आमकां आजी पशी चड विवरण तांतूं मेळटा सर्व कडेन व्याप्त जावन आसूचें निर्मल जावन आसूचें सर्व विशयाकय स्पेस दिता ते अवकाश दिता दिवचे तसले एक आकाश परमात्माले उपम जाता म्हळ्यार दृश्टांत जाता म्हळ्यार परमात्मा तशीची सर्वत्र व्याप्त जावन आसा निर्मल पवित्र तो आनी तवय तशीची सर्व जिवाक तो धारण करता पोशण करता पालन करता तशी सर्वत्र संचार करचे तसले एक जिवाक आधार जावन आशिल्ले वारें म्हणटाचे आमी तें आनी परिशुद्ध उदक आमकां पिवच्याक आनी आमकां आश्रय दिल्लो जेवो दितलो आनी सर्व आमगेली चुकी क्षम करची भूंय हें आमगेलें एक सूक्ष्म शरीर हो आत्मा म्हळ्यार सूक्ष्म शरीर मन आसूची तसलें सर्वांतूय परमात्माल चिंतन आमी करीत त्याची सांगलां हांव सुरवेक उद्धव गीत वाजिल्लें हें पुरें आमकां कळटा तशी परमात्मू कोण आमगेले भितर आसता केदना उत्क्रामंतम्मा स्थितम्मा आमगे मरणा स्थितीर जेवो हांग आस्तन जेवो मरणा नंतर जाल्यार ह्यो परमात्मो आमगेले वटू आसता आमगेले वटू वसून आमगेले प्रेरक शक्ती जावन आशिल्ले परमात्माक कोण अर्थ करून घेता की ताका ज्ञानी म्हणचें तेंचे परिपूर्ण ज्ञान
तमेवं तमेव भांतम अनुभाती सर्वम. तागेल उजवाडा निमतीची सर्व जना काही उजवाड मेळत काही जवो तस्य भासा सर्वमिदं विभाती. तुगेल उजवाडो तस्य भासा तागेल उजवाडानं सर्वई आमकां दिसता जेवो सर्वाकय तेज मेळटा. हे पुरे श्रुतीन तू सांगिले विषय. हे जगत्याचे सकल प्रकाशाचे एक सामर्थ्य परमात्माला वैरी असूचे परमात्माक असूचे खंयचे आतां हे उजवाड म्हळें कसले म्हणून पळोवच जाल्यार एक सान दृश्टांत सांग जाल्यार आमी खंय एक कडेन वतरसाची वाट चुकली म्हणली की खंय किरान ना जल्लीची काळोख म्हळ्यार काळोख. संजे वेळ भायर वयची कशी गोतना भितर येवन जेल्ला मागशें वच्ची की हे पळयतना त्या वाट पळयतना भंय जाता तसले कडेन आमी वतरस म्हणजे तेदना कशें येवचें खंय गुंवचें कसलें कळना ना तेन्ना मुखार वतना आमकां एक तें मिंचू हुळ म्हणटाचें आमचे गेला काजोळो म्हणटा ताका काजळ्या किडी ताजे गंडीन ते टॉर्च शी आसता ते काजळ्या किडी निमती आमी निजावन कांय ताजी उजवाड पावना मस्त खंय एक कुडान तो कळकान सोडल्यार खंय एक सन उजवाड ओट्टू जावन एक उजवाड जेवचें पुरो एक काजळ्याक तितले कसले उजवाड येना जाल्यार ते काजोळो ते उजवाड दिता एकडे तेकडे गुंतर आसतना एक धैर्य येता आमकां मनांत काजळ्या उजवाड आस म्हूण ताजेन कांय आमकां वाट दिसची ना जाल्यार आमगेल्या मनांत ते एक उजवाड आस म्हूण संतोश जाता. मागीर नक्षत्र रान्ना हे आकाशार उदेच्या सूर्याल म्हणलें आनी ಸ್ವಲ್ಪ संतोश जाता. निजावन ताजेन कसलें व्हड उजवाड ना जाल्यार कसो की एक उजवाड मेळ्ळो म्हूण म्हणलें एक आस येता. मागीर चंद्रोदय जाल्ले चंद्रोदयाच्या भारी मनाक खुशी जाली धैर्य जालें ते चंदिडे उजवाडाक पुरे काळोख आशिल्ले कडेन दिसच्या सूर्याले बैबे तशी मुखार वता सूर्योदय जाल्ली म्हणलें मागीर आमकां कसलें भंय आसलें नंची ना सर्व स्पश्ट जावन दिसता. खंय तरी म्हळ्यार रात्री ते काजोळो तो चंद्रू ते पुरे पळयतना जाल्लो संतोशू आतां सूर्योदय जाल्ली कुडले ते पुरे विसोरून सतान वता ही तेका म्हळ्यार सूर्योदय जाल्ली कुडले स्पश्ट जावन दिसता. त्या सुर्याल उजवाडांत तांतूय चंद्र आकाशार आसता जाल्यार आमकां चंद्र दिसना नक्षत्र आकाशार आसता जाल्यार आमकां नक्षत्र दिसना ही तेका म्हळ्यार उजवाड जाला. ते चंद्र नक्षत्रा पशी व्हड उजवाड सुर्या पशी व्हड उजवाड परमात्मो. तशी त्या सूर्योदय जाल्ली म्हूण जाल्यार त्या सुर्याल उजवाडांत कसले दिसना नातल्या वर जाता चंद्रू नक्षत्र त्यांची आमी सांगता पळय काजळ्या किडो मिंचू हुळ्या म्हणटाची ते खंयचेय एक दिसय ना आमकां कित्याक म्हळ्यार ताका मिकोची तितली सुर्याल उजवाड आसा तशीच हें सर्वाकय उजवाड दिवचें तसलो परमात्मो तागेले एक उजवाडाचें आमकां ज्ञान मेळ्ळी म्हूण जाल्यार जिवनच आमगेलें उजवाड जाल्लें बरी म्हूण सांगून हांगा एक ताजी तात्पर्य आमी लेखूंक जाता. आतां आमी आजी पयशे फुडले श्लोक बरे उडगास केलो म्हूण जाल्यार ह्या अध्याया 11 श्लोकांत यतंतो योगिनश्चैन म्हूण सांगला पळय ताणें परमात्मा पावोवका जाल्यार यतंतः योगी म्हणून घेतल्यार पावना मागीर ताणें प्रयत्न करतर सुका तशी अन्य कडेन त्याची कृष्णान प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः म्हूण सांगून म्हणल्यार एक समाधानारी प्रयत्न केल्लेले योगीले अंतःकरण भारी शुद्ध जाता मलरहित म्हळ्यार कसले कश मलना आसता. आमी निजावन पळयल्यार एक दुड्ड पावच्याक भोग प्राप्ती करचे तितले प्रयत्न आमी परमात्माक पावच्याक करताच हे एक प्रश्न आमकां घालून घेवका आत्ता कालांत. ಸ್ವಲ್ಪ दीस फुडें आमगेले विद्याधीश स्वामी आतांचे गोकर्ण मठेचे आतांचे स्वामी आतांचे मठाधीश तांगेले एक प्रवचन आयकलेलें हांव तांणी एक निमगेलें म्हाका भारी म्हळ्यार भारी इम्प्रेस जाल्लें कसलें म्हळ्यार आतां पॅकेज टायम म्हूण तांणी म्हणचें म्हळ्यार आतां खंयचें कामां वचो पर एनम पॅकेज म्हणचे ताका पर एनम 4 lakhs पर एनम 10 lakhs पर एनम 20 lakhs अशी पुराय कामां मेळटा म्हूण जाल्यार तुमी खंयचें काम सिलेक्ट करताची तांणी निमगेलेलें एक ऑब्वियसली पुराय जन कसो सिलेक्ट करताची चड पर एनम चड दुड्ड खंयची कंपनी दिता
त्या कंपनीची कामं नव्हे सिलेक्ट करचे म्हणटना तांणी तेंची म्हळेल स्वाम्यान लौकीक जावन संपादन करून सुख भोगू का म्हणजे आम्ही खंयची निमती आमकां दुड्डू चौका ते दुड्डू खंयची कडेन आमकां चड मेळटा त्या कडेन आमी वलवताची जाल्यार पॅकेज चड जाल्लेली तशी आमी गायत्री मंत्राचे ते पॅकेज पळय ते उणी करता येताची म्हूण कित्याक म्हळ्यार चड काम मेळटा चड रेस्पॉन्सिबिलिटी चड वेळ ऑफिसांत काम करपा जाता चड सांबाळ मेळका जाता तितले सगळें डेडिकेशन करता सुरवेकची उठयले नाल्ले कसकी खाल्ले ऑफिसां धांवलींची म्हूण जाल्यार ते मुंजी कोर न्हू ते गायत्रीचे उपवीत गळ्या घालला ते कसकी रुणान तुकून उडगास करता रुणान तुकून मुक्त जेवचे आमकां उडगास दिता हे पुरे आमकां गोत्तच जाल्यार कसं जालें म्हळ्यार चड ते गायत्री मंत्र सोडून दुडवादी कडेन आमी वत्ताची म्हूण सांगून स्वाम्यान सांगिल्लें देवाले करची पॅकेजीस पळय ते पुरे उणी जातर स्कॅम गेले पर एनम जाल्यार हिक एक सूख पावच्या जेवका जाल्यार संपादनेचे पॅकेज चड खंयचे आसा ते आमी पळयताची म्हूण सांगून तशी केन्नाय आमकां हांगाचे ऐहिक सुखाक जाय आशिल्ले दुड्डू भोग प्राप्ती करच्या जावची तसल प्रयत्न परमात्मा मेळूक आमी करताचे ना नव्हे जाल्यार निचावन एक साधकालांतू कितलेक उत्खंठ आसुका ते एक परमात्मा पावका जाल्यार तशी कितले आसुका म्हळ्यार एक मनशाक ताळे पयशी सुकली म्हूण लेख्या त्या वेळार उद्दां मेळ्ळें जायत आशिल्लें म्हूण सांगून तो व्यक्ती चटपटे तर आसता पळय तशी ते उदका खातीर कितले आमी व्याकुलता दाखयताची चटपटेताची तितलेची परमात्मा मेळका जाल्यार मेळका म्हूण म्हळ्यार विशय आमी चटपटेवका खंय मस्त काळ तुकून उपास आशिल्ल्या एक अन्न मेळ्ळें जायत आशिल्लें म्हूण म्हळें एक चडपडीक आसता पळय ती चडपडीक परमात्माक पावचे खातीर आमकां आसुका म्हूण तशी एक शिष्यू ह्याच्योच मामान सांगिल्ली काणी एक शिष्यू परमात्माले म्हळ्यार गुरुले निमगीत म्हाका परमात्माक पावका म्हूण सांगून आशी जाल्यार उत्कंठ भक्ती जेवका म्हूण सांगून हांव दिलेलें व्याकुल भक्ती जेवका उत्कंठ भक्ती जेवका निरंतर चिंतन जेवक म्हूण जाल्यार त्या व्याकुलत कितले सुका ताका एक प्रमाण म्हूण आसवे आमी कितले सुका म्हळ्यार आतां पळय उदकाक 1 लिटर 2 लिटर ह्या प्रमाण अळत म्हणटा पळय अळते तशीची ते आमकां परमात्मा पावची उत्कंठता व्याकुलता ताका कसलें मापन आसवे म्हूण सांगून ताणें निमगीतना तो गुरू यो तुका दाखयता आस मापन म्हणटा आनी घेवन वचून एक तळईले हाडता ताका आनी तळईन तूं ताका बागसून बैस म्हणटा आनी ताणें बैसले कडले मात ताणें ते उदका बुडोवन सोडता तो चडपडता शिष्यू चडपडता हे गुरू कसो जालें म्हाका कसो जाल्यार बुड्डोन म्हागेलो जीव काडटा कसो यो म्हूण सांगून उदका बुड्डिल्लो शिष्यू ताका उसरू काडूं जायना नाशी तिकडे ते गुरू लोकून सोडता तो कशी पुणी करून आनी वयर येवन धीर एक उसरू काडता तेन्ना गुरू निमगीत परमात्माक पावका जाल्यार कितले व्याकुल चित्त जावका आमी म्हूण निमगेल्यार म्हाका तूं उदका बुड्डोन कसो जलसमाधी करता रसव्या म्हूण म्हणटना तो गुरू सांगता आतां तूं उदका बुडलो न्हय तुका उसरू घेवच्याक वारें मेळ्ळी न्हय तेदन तूं कितली चटपटेल तूं उदकान तूं अम्मा चटपटेवचें म्हाका केन्ना वारें मेळटा म्हूण जाल्ला म्हाका शिवे करची तुमी म्हणटना गुरू सांगता पळय तूं ते चटपट येवन ते एक व्याकुलता तुगेल्या मनांत कितले येयली ताजे निमती तुका म्हाका लोकून उडोवं तितली त्राण येयली पळय तितलीची व्याकुलता देव आमकां मेळका म्हूण तुका सुका तशें जाल्यार आनी तुगेले मनांत प्रापंचीक विकार कसो येता पळय ते पुरे म्हाका कशी तूं काणलं केली पळय तशी मना येवचे प्रापंचीक विकार पुरे काण उडोवन सोडका तशें जाल्यार मात्र तुका देव मेळटा म्हणलें तशीची परमात्मान तांची श्लोकांत तशी सांगिल्ली न्हय म्हाका ज्ञानचक्षु कोण आसाची विमूढाः न अनुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः म्हळ्यार ज्ञानचक्षु म्हळ्यार कोण आसाची तांणी मात्र म्हाका पळयताची म्हूण सांगलें तशी तसल्यार मस्त नमने चक्षस म्हूण जालें वय बदस तशी आमगेलो दोळो एक इंद्रिय ते स्थूल चक्षु म्हणटाची
मागीर आमी केलो उपरांत दूरदर्शक दवरून दुर्बीन म्हणटा पळय ताजीन पळयता तेदन ते दुर्बीन दूरचक्षू जाता आमी कसं की सकडी सन्न एक वायरस आनी एका दुसऱ्याक पळोवपाक जाल्यार एक सूक्ष्मदर्शक म्हळ्यार यंत्र आसा लॅबांत ताजे मुखांतर पळयतना ते सूक्ष्मदर्शक सूक्ष्मचक्षू जाता एक्सरे इत्यादीक आमी एक यंत्रचक्षू म्हणयत कॅलोजन आसत न्हय दुसऱ्यान कसलें सांगल्यार ताजे वयर ते आयकून विश्वास दवरता की तांकां कर्णचक्षू म्हणचे काही तशी मागीर कोण की सकड उतर आयकून तांतूय कामाच्यान त्या घरा विशयी ह्या घरा विशयी सकड येवन सांगतना ते आयकून ते पळया म्हूण लेखचे ते ताका चार चक्षू म्हणटा की म्हळ्यार हे पुरे एक आमी आमगेल रितीर एक अर्थ करून घेवची तसले तशी मस्त नमने चक्षस म्हूण सांगून अनुमान चक्षू उपमान चक्षू अशें पुरे म्हळ्यार हे पुरे बाह्य जाले हाजे निमती परमात्माल दर्शन जायना जाल्यार कोण गुरूंक गेले उपदेश आयकून सत्यशास्त्राचे उपदेश आयकून मागीर अध्ययन करून वेद इत्यादी प्रमाण म्हणटाची अनुमान प्रमाण ह्या पुरे जावका परमात्माले एक जिज्ञास जावकायले तशी वेद परमात्माले प्रमाण ग्रंथ हे पुरे ग्रंथा मुखांतर प्रमाण ग्रंथा मुखांतर परमात्मा अशी आस म्हूण सांगून करेक्ट सांगता ते वेद मागीर ते पुरे जावनूय मागीर अंतकरण शुद्ध आसका मन शुद्ध आसका मागीर परमात्माक पळोवका म्हूण सांगून प्रयत्न करका मागीर येस नवे परमात्मा दिसना केन्ना दिसता तागेले अनुग्रह ते साधकाल वयर आसका तेन्ना मात्र परमात्माले अनुग्रहाक पात्र जाल्ल्याक ज्ञानचक्षू म्हूण म्हणचे तशी आनी हे येद्दोळ जाल्ले हे तीन श्लोका विशयी कसले एक अर्थ जाल्लो आमकां ते आतां पळयत आशिल्लीची आनी कसले ते तीन श्लोकांत आमी अर्थ करून घेतिल्लो आस हे पायचे दिसांत पळया नंतर मुखारचे श्लोकाक आमी वचा आजी सांगिल्ले सर्व विशयो गीतेच्यो परमात्माले आनी गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेतत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।